अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात 5 जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 2 ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी 2 दुचाकी चोरून फरार झाले आहेत. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून दुचाकी चोरीची संपूर्ण घटना परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्री अंदाजे 3 वाजेच्या सुमारास 6 चोरटे पायी येऊन 2 बंद घरे फोडून आणि 2 दुचाकी चोरून फरार झाले आहे. सदर चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. दोन्ही घरातून किरकोळ मुद्देमाल चोरला गेला असल्याची माहिती आहे. मात्र चोरटे पायीच आले होते. चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या 2 दुचाकी चोरून पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरीचा तपास तात्काळ लावावा, या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावे आणि पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट, रस्ते, सर्व सोयी सुविधा करून द्याव्या, अन्यथा पोलीस प्रशासन, पालिका प्रशासनाच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा ब्रिजलाल नगर रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुरेश ससाने, कोपरगाव. मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, माझे मेव्हणे या ठिकाणी व्यास म्हणून राहतात. त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय. घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचकापाचक केली आहे. सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात. घरातला टीव्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आहेत आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत. आमच्या घराबरोबरच इतर आणखी 2-3 घरांमध्ये सुद्धा घरफोडी झालेली आहे. जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल, नवी कोरी मोटरसायकल चोरीला गेली, दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय. साधारणपणे ह्या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या घरफोड्या दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत राहतील. मुद्देमाल गेलाय काही विशेष काही गेलेलं वाटत नाही. टीव्ही गेलेला आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत, पण बाकीचं काही त्यांच्या हाती न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत. ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत. पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं, सकाळी येऊन पाहिलं, आम्हाला कळवलं, सहकार्य केलं. या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं. आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सगळी तपासणी केलेली आहे. पुढील तपास ते आता चालू ठेवणार आहेत. या बाकीच्या चोरांसंदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले, याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो. शिवसदन मध्ये रात्री परत घरफोडी झालेली. साधारण 2-3 महिने झाले असं. माग एकदा घरफोडी झाली होती. काल रात्री इथलं 2 घरफोड्या झालेले. ए बिल्डिंग मधून स्कूटी नेलेली. या चाललेलं काय कोपरगाव शहरामध्ये चाललेलं काय नेमकं? 8-15 दिवसापूर्वी डॉक्टर सूर्यवंशीची भर रस्त्यावर टाकळी नाका इथे घरफोडी झाली. त्याचा अजून तपास लागलेला नाही. माग इथं लोंगाणीची इथं घरफोडी झाली, त्याचा अजून शोध लागलेला नाही. मोठ्याच्या घरी जर घरफोडी झाली तर ती लगेच तिचे इथं काय म्हणतात कांगावा होतो. कोटीचे आकडे निघत्या, लाखाचे आकडे निघत्या, तिथं सगळे यंत्रणा कामाला लागते. मग हे गोरगरिबांच्या घरी जर घरांच्या घरफोड्या होत्या, माणूस तो करून संसार एक उभा तयार करतो. आणि त्याच्यातून हे जर चोर जर फोपवत असत तर त्याला जबाबदार कोण? हे इथं माग अनेक प्रकार चालू राहत. माग 1-2 महिन्यापूर्वी मर्डर झालं. आता 15 दिवसापूर्वी मतिमंद मुलीचा बलात्काराचा विषय झालेला आहे. म्हणजे हा परिसरामध्ये इथं चाललेलं काय? 15 दिवसापूर्वी आम्ही लाईटचं निवेदन दिलेलं इथून ब्रिजलाल नगर मधून. नगरपालिका नुसतं वेळ काढू का पाना करून राहिलो. त्यांना जे काम करायचे ते काम करीना. पावसाळा तोंडावर आलेला आहे. त्या गटरी, काट्या कुट्या, ते नाले तुडुंब होते, त्याची सोय नाही. यांना ते गोरगरिबाचे ते झोपड्या, ते हातगाड्या, हे टापऱ्या, हे काढायचं यांना हे दिसू राहिलं. याच्याकरता वेळ आहे, पण हे जे प्रशासनाचे काम आहे, जे सरकारी काम आहे, हे करायला वेळ नाही. शिवसाहेब तुम्ही उद्या बदली करून निघून जाणार आहे पहिले. पण हे नागरांचे जे तुम्ही जे टॅक्स घेताय, जो आम्ही घरपट्टी भरतोय, नळपट्टी भरतोय, कमीत कमी याची तर सुविधा द्या आम्हाला. पाण्याची सोय नाही. पाणी जसं तसं ते घाणचं जसं देतात त्याच्या दुमतच नाहीये.
पण लाईट कमीत कमी स्ट्रीट लाईट आहे तुमच्या हातातल्या गोष्टी आहे त्या. घेतलेला लाईट बंद आम्ही इथल्या लोकांनी स्व खर्चानी आम्ही स्व खर्चानी इथं लाईट वर्गणी जमा करून जोडलेली. मग कमीत कमी त्याची ती वायर तर जोडून ठेवा ना. काही झालं का, पाऊस आला का, ते फ्यूज गेला, हे गेलं ते गेलं, अहो चाललं काय. पोलीस यंत्रणेला सांगितलं का गस्ती घाला संध्याकाळी पेट्रोलिंगचा गाडीचं टायमिंग द्या. 8 नंतर संध्याकाळी इथं एवढे दारू प्यायला गोळा होता. मग आम्ही लोकांनी करायचं काय. 4 दिवसापूर्वी इथं 3 महिला 1 पुरुष आमच्या इथल्या एका वयस्कर माणसाला मारहाण केली त्यांनी रात्रीच्या वेळेला. कालच प्रकार झालेला आहे. तृतीयपंथी इथं येत आहे, त्यांचा काय संबंध इथं ब्रिजलाल मध्ये रहिवाशांचा. ते बाजारवाटे बांधले तिकडे गांजा प्यायसाठी, तर तसं इथं ते ब्रिजलाल मध्ये गांजा प्यायसाठी चालू झालं ना. दारू त्या पाण्याच्या टाकी खाली पाहा तुम्ही, दारूच्या बाटल्याचा खच आहे. काय नेमकं मागणी करणार आपण? आमची एकच प्रशासनाला मागणी आहे, नगरपालिकेने जर तसं घरपट्ट्या नळपट्ट्या जशा टॅक्स घेते इथं, तसे इथं लाईटची व्यवस्था करावी. 2 वर्षापूर्वी आम्हीच आमच्या पदर खर्चाने आम्ही लाईटच्या फांद्या तोडल्या होत्या. आता हे केवळ आम्ही करायचं, आम्ही स्व खर्चाने. म्हणजे आम्ही पट्ट्या देणार, तुम्ही अधिकारी मस्त माल मध्ये फॅन खाली बसणार, चोऱ्या आमच्याच आधी पोलीस अधिकारी तिथं बसणार, वरून आम्हालाच विचारणार की कुठून आणलं होतं, किती पैसे आणले होते, किती तोळे होतं, त्याच्या पावत्या कुठे. म्हणजे आम्हीच चोर, आमच्याच घरात चोरी होऊन आम्हीच चोर होणार. माग लोकांची इथं घरी चोर झालेली, बुधवारी रात्री चोरी झालेली. आज तोच वार आलेला आहे, बुधवारचाच 6 त्याचा अजून तपास नाही लागलेला आहे. शहरामध्ये अनेक घरफोड्या उरायल्या. साहेब थोडं लक्ष द्या, बाकीच्या तिकडे देण्यापेक्षा थोडं परिसरातील लोकांवर बी, कोपरगाव शहरातील नागरिकांवर बी लक्ष द्या. तुम्ही म्हणता प्रत्येक ठिकाणी CCTV लावलेले, कोणत्याच कोपरगावातल्या कोणत्या चौकात तर CCTV दिसत नाही. मग चोर येत्या कुठून जात्या कुठून, मग आम्हाला समजत नाही का म्हणायचं काय आहे. मग चोरांचं काय संगनमत आहे का. इथले वायफायचे कनेक्शन बंद करून रात्री इथलं या एरियामध्ये एकतर रेंजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. इथले वायफायचे म्हणजे नेटचं कनेक्शनची वायर तोडून चोरांनी म्हणजे प्री प्लॅन कसं राहतो एखाद्याचा अट्टल चोर जसे राहते त्यातला प्रकार केलेला यांनी. जर नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने जर आमच्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांच्या जर तक्रारीचं जर समाधान नाही केलं, तर येत्या 8 दिवसात आम्ही नगरपालिका CO साहेबांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन व PI साहेबांच्या दालनामध्ये निवेदन देऊ थकलो. आम्ही निवेदन द्यायचे कधी, ते कागदाला किंमतच नाही राहिली, असा विषय झालेला आहे. तर आम्ही डायरेक्ट दालनामध्ये ठिय्या आंदोलन हे करणार. मी एक ब्रिजलाल मधील रहिवासी बीना विजय भगत. वारंवार होणारे ह्या चोऱ्या, लूट मार ह्या गोष्टीला आता खूप कंटाळलोय. कुठे नसेल असा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये इतका सुशिक्षित आणि सुंदर सुशोभित एरिया हा ब्रिजलाल बनवलेला आहे, पण ह्याच्यामध्ये आता सिक्युरिटीच हा प्रकार राहिलेला नाहीये. आमची फक्त प्रशासनाकडे थोडी एवढीच मागणी आहे की ज्यावेळी इथं पोलिसांची गाडी तर येतच नाही, आली 2-3 दिवसांनी एखादी चक्कर येते, ती डेली यावी आणि इथं येताना त्याच्याबरोबर एक महिला पोलीस अधिकारी पण असावी, ज्यामुळे आम्हाला इथल्या महिलांच्या विषयी काही तक्रारी आहेत त्या देता येतील. म्हणजे काल रात्री इथे जेव्हा एक वयस्कर वृद्ध ज्यावेळी रात्री 12:30 वाजता इथे चक्कर टाकत होते, ते चोरी तर झाली, त्या चोरीच्या बरोबर तिथं 3-4 महिला आवरून सवरून बसलेल्या असतात. त्या एका वयस्कर वृद्धाने त्यांना चौकशी केली असता त्या चोरांनी जाता जाता त्या माणसाला देखील काठ्याने मारहाण केलेली आहे. तर इथं जो धंदा चालतोय अवैधकृत धंदे, तुम्ही जर तुमच्या भाषेमध्ये, तर इथं जे चालतात त्याच्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष घालावं एवढी आमची इच्छा आहे. आणि आम्ही सगळं महिला आहोत, आम्हाला थोडी सिक्युरिटी हवी ना. जर असे जर धंदे घडत असतील तर आम्ही त्याचा निषेध पण करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तिथं येऊन आम्हाला आंदोलन किंवा मोठं काहीतरी निर्णय घेऊन तिथं COच्या तिथे, किंवा आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या हे सगळं अधिकार हे ते सोडून म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे. बस एवढंच मी बोलते.